नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला रबर प्लांटबद्दल माहिती सांगणार आहे. तर खूप साऱ्या जागेवर मित्रांनो तुम्ही ठिकाणीवर पाहिलं असेल किंवा तुमच्याही घरी तुम्ही रबर प्लांट लावून ठेवलं असेल. रबर प्लांट काय असतो मित्रांनो, हा जो झाड व्हिडिओमध्ये पाहू शकता याचं नाव आहे मित्रांनो रबर प्लांट किंवा रबर फ्लिंग पण याला म्हटलं जाते, अजून रबर ट्री पण याला म्हटलं जाते. तर हे जे झाड असते मित्रांनो याचंच नाव रबर प्लांट आहे आणि याचे फायदे काय असतात मित्रांनो, हा इंडोअर पण आहे आणि आउटडोअर पण आहे. पण आउटडोअर समजा याला उगवल्या जात असेल तर याला शेड एरियाजमध्ये किंवा मित्रांनो थोडंसं जिथे सनलाईट कमी येत असते, सूर्यप्रकाश थोडं डायरेक्ट सनलाईट नाही येत उन्हाची, तिथे मित्रांनो याला ठेवल्या जाते त्या लोकेशन्सवर. अजून समजा जसं इंडोर प्लांट हा बेस्ट आहे, इंडोर खूप चांगला उगून जातो. जसं पाहू शकता मित्रांनो, मी घराच्या आतमध्ये लावून ठेवला, याला खूप चांगल्याने मित्रांनो हा हिरवगार झालेला आहे. तर याचे हेच फायदे आहे मित्रांनो की हा दिसायला खूप सुंदर दिसतो. हा तर आहेच, पण याच्यापेक्षा एक चांगला फायदा मित्रांनो की हा जो आहे एक इंडोर एअर प्युरिफाईंग प्लांट आहे. एअर प्युरिफाईंग प्लांट म्हणजे काय असतात मित्रांनो, की जे बेन्झिन फॉर्मल्डिहाइड आणि बाकीचे जे हार्मफुल गॅसेस असतात मित्रांनो, त्याला हा जो झाड आहे तो ॲब्झॉर्ब करतो आणि आपल्याला एक चांगली फ्रेश एअर देतो. असं एकदम मॅजिकल तर हे नाही करत, जसे एअर प्युरिफायर्स तुम्ही पाहिले असेल की जे सिस्टमवाली मशीन्स असतात, तर त्या मशीनच्या याच्यानुसार तर नाही करत की एकदम खूप जास्त एअर प्युरिफाईंग करत आहे. पण मित्रांनो हे चांगलं असते, थोडं जे आहे थोडंसं तरी पर्सेंटेज जे आहे ते एअर प्युरिफाईंगचं काम हे करत असते. तर तुम्हाला घरात नक्की लावायला पाहिजे मित्रांनो. रबर प्लांटचा तर फायदा खूप फ्रेश हवाही मिळते मित्रांनो, अजून इंडोर एअर प्युरिफाईंग जसं सांगितलं ते पण, आणि दिसायला पण खूप सुंदर आहे मित्रांनो. आणि हा एक बिगनर प्लांट आहे, इझी टू मेंटेन आहे, तुम्हाला जास्त काही काळजी घ्यायला गरज नाही. पण पाहू शकता की छोट्याशा कुंडीमध्ये मी लावून ठेवलेलं आहे याला, आणि थोडंसंच पाणी टाकत असतो. पाहू शकता याची माती पण ड्राय आहे. फक्त जास्त पाणी नाही टाकायचं, ओव्हर वॉटरिंग या झाडाला अजिबात करायचं नाही, थोडं थोडं पाणी देत राहायचं आणि लहान कुंड्या वापरायचे. आणि जास्त मेंटेनन्स नाही लागत मित्रांनो, सिंपल याचे फक्त पानं थोडेसे स्वच्छ करावं लागतात. तुम्हाला एखाद्या ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचे आठवड्यातून एकदा, म्हणजे कसं याचे पानं स्वच्छ राहतील, तर याचं जे आहे फोटोसिंथेसिस चांगलं होईल आणि झाड जे आहे मित्रांनो हिरवगार राहील. आणि जे मित्रांनो रबर एक्स्ट्रॅक्शन जे टायर्स वगैरेमध्ये वापरले जाते, याचं सेम फॅमिलीचं असते झाड. याच्यामध्ये पण रबर प्लांटचं जेव्हा पान तोडाल तर याच्यातनं पण एक सबस्टन्स निघत असतो, एक स्टिकी सबस्टन्स असतो, तर ते पण असते. पण जे टायर्स आणि ते बाकी मटेरियल्समध्ये मित्रांनो वापर होतो रबर वगैरेचा, तर त्याच्यात जो आहे रबर ट्री वेगळा असतो. म्हणजे सेमच यांची फॅमिली आहे मित्रांनो, पण याचा जो आहे एक व्हेरायटी डिफरंट असते, ती आउटडोर्स वगैरेमध्ये लावल्या जाते. अजून त्याच्यापासून मित्रांनो रबरचं जे एक्स्ट्रॅक्शन आहे टायर्स वगैरेमध्ये जे वापरलं जाते त्याच्यासाठी यूज केलं जाते. आणि ही जी स्पेशली ही व्हेरायटीची व्हिडिओमध्ये पाहू शकता मित्रांनो रबर प्लांटची, ही वाली इंडोर्स डेकोरेशनसाठी ठेवल्या जाते किंवा इंडोर एअर प्युरिफाईंगसाठी हिला वापरल्या जाते. तर हेच याचे यूजेस आहे मित्रांनो. बाकी तर जो रबर प्लांट असतो तो वेगळा असतो. तर हे तुम्हाला मी डिफरन्स सांगितलं आजच्या व्हिडिओमध्ये, रबर प्लांटबद्दल तुम्हाला माहिती दिली. कसा वाटला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. अजून मित्रांनो इथे एक प्लेलिस्ट येत असेल, त्या प्लेलिस्टला क्लिक करून नक्की पहा, त्याच्यात मी खूप चांगले खतं सांगितलेली आहे झाडासाठी, तर ते तुमच्या सगळ्या झाडांना तुम्ही देऊ शकता. खूप चांगले ऑर्गॅनिक खतं सांगितले आहे, तर या व्हिडिओला क्लिक करून नक्की पहा मित्रांनो. व्हॉट्सअपचा ग्रुप पण नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे तर ग्रुपवर मला तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.